नमस्कार. आज 14 एप्रिल 2026. आजपासून आपण ऑनलाईन ध्यानाला पुन्हा सुरुवात करत आहोत. संवाद हिलिंग अँड आर्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय मुख्यतः आपण पास्ट लाईफ रिग्रेशन हा विषय आहे. याचं कारण असं आहे की आपण पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 20 एप्रिल ते 24 एप्रिल ऑनलाईन पास्ट लाईफ रिग्रेशनचं वर्कशॉप घेतोय. आणि ते 5 दिवसात डिव्हाइड केलेलं आहे. त्याचं पोस्टर मी इथे शेअर करते. आणि ते आपल्या ग्रुपवरती सुद्धा शेअर करूच. तर ह्या संदर्भात काही प्रश्न आम्हाला विचारण्यात आले होते. तर आजचा विषयही आपण तोच घेणार आहोत, ध्यानाचा. आणि त्याच्या आधी थोडेसे काही प्रश्न आपण बघूया की कोणाकोणाला काही डाऊट असतील याविषयी की पास्ट लाईफ रिग्रेशन विषयी. तर ते आपण बघूया. माझ्याबरोबर इथे धनश्री पण आहे, धनश्री येवलेकर. ती सुद्धा संवादमध्ये, म्हणजे जे प्रत्यक्ष येतात संवादमध्ये त्यांना माहितीच आहे धनश्री. तर ती सांगेल आपल्याला की काय प्रश्न आले होते. तर आपण त्याला उत्तरं देऊया आणि नंतर आपलं ऍक्च्युअल ध्यान असेल. तर हे पोस्टर आहे संवादचं, पास्ट लाईफ रिग्रेशनचं ऑनलाईन. तर आता धनश्री, सध्या मी हे पोस्टर स्टॉप शेअर करते, नंतर पुन्हा एकदा शेअर करेन. आणि जर तुम्हाला ध्यान झाल्यानंतर काही प्रश्न असतील तर पास्ट लाईफ रिग्रेशन या वर्कशॉप विषयी किंवा त्या कन्सेप्ट विषयी, तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. पण आपण आधी जे आलेले प्रश्न आहेत ते घेऊया, मग ध्यान घेऊया आणि मग तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. तर धनश्री, आता तू सांग. नमस्कार. आपल्याला काही प्रश्न आलेले पास्ट लाईफ रिग्रेशनच्या संदर्भात, तर त्यातले मी काही प्रश्न घेते. एकचा पहिला प्रश्न, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय? सॉरी, आवाज जरा हे झाला. हा, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे इथे आपण बघतोय काही जणांनी इथे केलंही असेल ते वर्कशॉप. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे मुख्यतः स्मृती परिशुद्धी, असं आपण ज्याला मराठीतही नाव दिलेलं आहे. तर स्मृतींची परिशुद्धी म्हणजे स्मृतींची शुद्धी आपल्या म्हणजे गत स्मृतींमध्ये, मग ते या जन्माचं पास्ट असू दे किंवा पास्ट लाईफ असू दे, त्याच्यामध्ये जे काही अडकलेली एनर्जी असं आपण म्हणूया, ज्या काही एनर्जी ब्लॉक असतात किंवा काही कारणांमुळे, आपण काही बिलीफ सिस्टीममुळे म्हणा किंवा अनेक कारणांमुळे काही एनर्जी आपली जर ब्लॉक झाली असेल, तर त्याचा परिणाम आपल्या या आणि याच्या पुढच्या आयुष्यावर होत असतो. तर ते आपण शुद्धी करतो थोडक्यात त्याची. तर असं हे पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे थोडक्यात. आता हे सगळं थिअरटिकल आहे, याचं अर्थातच प्रत्यक्ष त्याचा अनुभव हा खूप वेगळा असतो. पण असं हे थोडक्यात आपल्याला, अगदी थोडक्यात सांगता येईल. दुसरा असा प्रश्न आहे की आपण आधीच्या आयुष्यात अडकतो का? नाही नाही, आपण काही पास्ट लाईफ मध्ये गेलो की तिकडेच अडकून वगैरे पडत नाही. खरं तर आपल्यावर पास्ट लाईफ किंवा पुनर्जन्म या गोष्टीचा हिंदी सिनेमाने भरपूर काय म्हणतो त्याला, एक परिणाम करून ठेवलेला आहे आपल्या एकंदरच बिलीफवर, की पास्ट लाईफ म्हणजे काय असेल वगैरे असं. तर तसं काही आपण त्याच्यामध्ये अडकत वगैरे नाही. आपण फिजिकली व्हेरी मच इकडेच असतो, प्रेझेंटमध्ये. कारण आपण जसं एरवी आपल्याला कोणी भेटली मैत्रीण वगैरे, तर जसं आपण तिच्या बरोबर जुन्या आठवणी काढतो, पण आपण इथेच असतो. तर तसं आहे ते. आपण ध्यानात्मक पद्धतीने हे करतो, त्यामुळे आपण फिजिकली याच जन्मात असतो. आपण मागच्या जन्मात अडकत वगैरे काही नाही. तर असं एक म्हणजे ठीक. बऱ्याच जणांचा काय काय वेगळे वेगळे समज, गैरसमज असतात, तर तसं काही नाहीये. पास्ट लाईफ रिग्रेशन करण्याचा काही उपयोग होतो का? हा, पास्ट लाईफ रिग्रेशन करण्याचे बरेच उपयोग आहेत. एक म्हणजे आपल्याला हेल्थ हेल्थ इश्यूज असतात बऱ्याच जणांना. आजारावर खूपदा उपाय केले पण तरी सुद्धा ते बरा नाही झाला आजार.
बरेच पद्धतीचे उपचार झाले तरी सुद्धा, तर ते एक असू शकतं. कारण त्याचं रूट कॉज आहे ते आपल्या जर मागच्या जन्मात असेल तर आपल्याला त्याच्यावरती म्हणजे अंडरस्टँडिंग मिळतं, लर्निंग मिळतं. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आजारी पडलेल्या माणसाचं हे एक टिपिकल थिंकिंग असतं की मलाच हे का झालं असं. तर आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि आजार पण बऱ्याच प्रमाणात म्हणजे कमी होतात असे अनुभव आहेत अनेकांचे. हे झालं फिजिकल आजारांवर. मेंटल मेंटल हेल्थ किंवा मेंटल काही प्रॉब्लेम असतील तर तेही, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतील त्याच्यावरही याच्यामध्ये म्हणजे अनेक वेळा आपल्याला उत्तरं सापडतात. रिलेशनशिप्स म्हणजे कसं होतं की आपल्याला त्या मागची कारणं कळतात. त्यामुळे आपलं जे हे असतं काय म्हणतात त्याला की एक आपल्याला सतत बोच असते की मला हे असं का होतंय, किंवा ते जे एक असे अनरेस्ट असते ते कमी होतं आणि आपण ते ऍक्सेप्ट करून त्याच्यावर चांगले उपाय करायला लागतो. ही एक गोष्ट करते. प्लस त्यामागचं अंडरस्टँडिंग येतं. तर अशा पद्धतीने हे याचा उपयोग, याचे फायदे होत असतात. आणि म्हणजे त्या सगळ्या स्तरांवर होतात, म्हणजे हो, आपल्या शारीरिक, मानसिक बरोबर. भाग. शारीरिक, मानसिक आपल्या उन्नतीसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. बरोबर. आणि कोण करू शकतं, म्हणजे कोणी करावं असं म्हणा? हे ऍक्च्युली ओपन टू ऑल आहे. हे पास्ट लाईफ रिग्रेशन अगदी कोणीही करू शकतं. त्याच्यामध्ये काही असं मर्यादा काही नाहीये की अमुक व्यक्तीने करू नये, अमुक व्यक्तीने करावं, असं काही नाहीये. कोणीही हे करू शकतं. हे माझे तरी प्रश्न झाले आहेत. हा, आणखीन एक प्रश्न म्हणजे हे आता आपण ऑनलाईन घेणार आहोत, तर बरोबर. ऑनलाईन आणि ऑफलाईन, तर ऑनलाईन मध्ये पण आपल्याला तसेच फायदे होऊ शकतात ना? हो, अगदी नक्की. कारण की बऱ्याच जणांना असं वाटतं की हे प्रत्यक्षच करणं गरजेचं आहे. ऑनलाईन हा म्हणजेचा किती फायदा होतो ह्याचा मी स्वतःच एक उदाहरण आहे. कारण की मी स्वतः पहिल्यांदा ऑनलाईनच केलं होतं. तेव्हा लॉकडाऊन चालू असल्यामुळे दुसरा काही इलाजच नव्हता. तर माझा प्रवास म्हणजे अगदी पास्ट लाईफ रिग्रेशनवर विश्वास नाही इथपासून थेरपिस्ट होण्यापर्यंतचा हा प्रवास झाला आणि त्याची सुरुवात ऑनलाईन पासूनच झाली. त्यामुळे असं काही नाहीये की ऑनलाईन मध्ये उपयोग होत नाही किंवा असं. तर तसा काही फरक पडत नाही. छान. आपण हे जे 2 दिवसाचं जे घेतो प्रायमरी लेवलचं, वन ज्याला म्हणता येईल, PLR-1, तर ते जे 2 दिवसामध्ये डिव्हाइड आहे तर ते आपण 5 दिवसामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. सिलेबस आणि हे ते सगळं हा, आपलं ते सेमच आहे. गुड. छान. अजून काही प्रश्न आले होते? नाही, तेवढेच मला वाटतं. ओके. एवढेच झाले होते. ओके, चालेल. मग आता आपण ध्यानाकडे वळूया. आजचं ध्यान जे या विषयाशीच निगडित आहे ते आता धनश्री घेईल. ओव्हर टू यू, धनश्री. आता आपण एक एज रिग्रेशन घेणार आहोत, तर तुमचा काही संकल्प असेल त्या संदर्भातला, तर तो एक ठरवून ठेवा. मी 1-2 मिनिटातच हे करते. एकच सेकंद. तर पण ध्यानाला सुरुवात करायची आहे, तर ते पण डोळे मिटून घेऊया. शरीर अगदी शिथिल करायचं आहे. माझा आवाज पोचत नाहीये का? मला स्वतःला वाटतंय असं, कारण मध्ये मध्ये माझाच आवाजात मला ऐकायला यायला येतोय, पोचतंय अडचणी येते. पोचतंय पोचतंय. येतोय आवाज. ओके, तर डोळे मिटून घेऊया. शरीर एकदम शिथिल करायचं आहे. श्वास अगदी सहज येतोय जातोय याची जाणीव.
संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. विशेषतः खांदे ते शिथिल आहेत की नाही चेक करायचं आहे. पाठकणा सरळ ठेवायचा आहे आणि तो सरळ असल्यास शिथिल आहे की नाही बघायचं. जीभ अगदी सैल सोडून द्यायचे. घसा कंठ तो शिथिल ठेवायचा आहे आणि शिथिल नसेल तर शिथिल करून घ्या. कपाळाकडचा भाग अतिशय शिथिल आहे. आपण आपल्या ह्या जन्मातल्या स्मृतींमध्ये जाणार आहोत. एज रिग्रेशन करणार आहोत आपण. आपल्या कुलदेवता देवाला आवाहन करायचंय. आपली इष्ट देवता गुरुजन यांना आवाहन करायचंय आणि त्यांना सांगायचंय की मी एज रिग्रेशन करणार आहे. या माझ्या प्रक्रियेला यश दे. ह्यातून माझी जी आत्मउन्नती होणार आहे त्या सगळ्याला यश दे. माझ्या मनाची शरीराची शुद्धी होऊ दे आणि ह्या आपल्या देवी देवतांना सांगायचंय की माझं रक्षण कर. जिथे लागेल तिथे मला मदत कर. त्यांनी आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो आपण प्रकाश रूपाने आपल्या शरीरात प्रवाहित करून घ्यायचा. तो प्रवाहित होतोय याची जाणीव आपल्याला होते. आणि आता आपल्या आयुष्यातल्या रिसेंट पास्ट अगदी मॅक्झिमम 4-5 वर्षातला एखादा प्रसंग जो अगदी क्लेशदायक आहे. मग ते इमोशनल क्लेश, भावनांचा क्लेश असेल, त्रास असेल, तर तो प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे कुठलीही शारीरिक, मानसिक, भावनिक असा कुठलाही त्रास, परंतु अतिशय क्लेशदायक ज्याचा आपल्याला खूप त्रास झालाय असा प्रसंग आपण आठवायचा आहे. बरोबर त्या प्रसंगात आपल्याला जायचं आहे. एक्झॅक्ट तो प्रसंग आठवायचा आहे ज्यावेळी आपल्याला खूप क्लेश, त्रास झाला होता, खूप दुःख झालं होतं. आपण त्यावेळेला बसलेले होतो का उभे होतो का चालत होतो. तो जो जमिनीचा स्पर्श आहे त्या स्पर्शाची जाणीव जणू काही हे सर्व आत्ताच घडतंय. हा प्रसंग जणू काही आत्ताच घडतोय. आपल्या शरीरात होणाऱ्या संवेदना ज्या आहेत त्या ह्या प्रसंगात आपण एकटेच होत आहोत का इतर कोण आहे. फिजिकल सेन्सेशन जागी होतील, ती जागी होऊ द्यायचे. त्या सर्व स्मृती जाग्या करायच्या जणू काही आत्ताच घडतंय. काय आहे हा प्रसंग? जे काही संभाषण आहे ते कानांनी ऐकायचं आहे. त्या सर्व स्मृती जाग्या करायच्या.
या प्रत्येक नादातून काही ट्रिगर होत आहे, काही संवेदना जाग्या होत आहेत, त्याची जाणीव. मग कुठे पोटात दुखत असेल, हृदयात काहीतरी होत असेल, पायात काही होत असेल, जडत्व आलं असेल, भीती वाटत असेल, आपण कडक झालो असू, या कुठल्याही शरीराच्या संवेदना आल्या असतील, कुठे दगड झाल्यासारखं वाटलं असेल, डोकं सुन्न झालं असेल, खूप रडावंसं वाटायचं असेल, खूप रडू येत असेल, मनात एक पोकळी निर्माण झाली असं वाटत असेल, हे जे काही घडतंय ते पुन्हा पूर्ण जगायचं शरीरांनी, भावनांनी, मनाने. त्यावेळेला आलेला राग, द्वेष, जे काही असेल, वाईट वाटणं असेल, रडू येणं असेल, पेनफुल सिच्युएशन असेल, फिजिकल पेन्स असतील, ते सगळं आत्ता अनुभवायचंय, जसं काही ते सर्व आत्ता घडतंय. कुणाचं ऑपरेशन झालं असेल, ते जे पेन आहेत, ऑपरेशनचे पेन्स आहेत, कुणाच्या घरातलं कोणी वारलं असेल, देवाघरी गेलं असेल, तर त्यावेळेच्या ज्या काही इमोशनल पेन्स आहेत, त्या पेन्स पूर्ण रिलीव्ह करायचे, पुन्हा जगायचे, ते पेन्स जगायचे, त्या इमोशनल पेन्स मध्ये पुन्हा जगायचे आहेत. ती आत्ताचीच वेळ आहे, ज्यावेळी ह्या सर्व इमोशन्स आपण रिलीव्ह करू शकू. विचारांच्या पेन्स असतील, विचारांचा कल्लोळ माजला असेल, खूप विचार, खूप गोंधळ चालू असेल, अगदी छोट्या छोट्या घडलेल्या गोष्टी असतील, त्या पूर्ण जगायच्या आहेत. शरीराने, मनाने, विचारांनी पूर्ण जगायचा आहे तो प्रसंग. स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रसंग माझ्या आयुष्यात का बरं घडला? ह्या प्रसंगातून मी काय शिकणं अपेक्षित आहे? ह्या प्रसंगाला सामोरा जाण्यासाठी मी माझ्यात कोणते गुण विकसित करायला हवेत, ते करणं गरजेचं आहे. आपल्याला आत्ता कळेल किंवा आत्ता कळणार नाही, नंतर सावकाशीने कळलं तरी हरकत नाहीये, पण आत्ता तो प्रसंग पूर्ण जगायचा. आता अजून थोडं मागे जाऊया. आपण तरुण असतानाचा प्रसंग किंवा अजून लहान शाळेत असताना, साधारण 9वी-10वीत असताना घडलेला एखादा प्रसंग, ज्यावेळी आपल्या हातून खूप मोठ्या चुक्या झाल्या असतील, काही ऍक्सिडेंट झाले असतील, किंवा खूप ट्रॉमा असेल, खूप गिल्ट असेल, किंवा शेमफुल फिलिंग असेल, तो जो काही प्रसंग आहे तो एक सिंगल प्रसंग आहे, एकच प्रसंग आहे. त्या एका प्रसंगातच सगळ्या गोष्टी या घडल्या आहेत. गिल्ट फिलिंग असेल, शेमफुल फिलिंग असेल, किंवा एखादं पेनफुल फिलिंग असेल, फिजिकल पेन्स असतील,
इमोशनल ट्रॉमा असेल, दुःख असेल, आपल्या मित्र परिवारात घडलेला असेल प्रसंग किंवा घरी घडलेला प्रसंग असेल. काय असं घडलंय की माझ्या इमोशनल पेन्स, फिजिकल पेन्स जागा होतात? काय घडलं त्या वेळेला? व्हॉट इज हॅपनिंग ऍट दिस टाइम? माझी त्यावेळची भावना कुठली होती? मला राग आलेला होता का? वाईट वाटतंय का काहीच वाटत नाही? रागवारागवी चालली आहे. आपण कुठल्या मोहात अडकलोय का? नक्की काय घडतंय या प्रसंगात? तो प्रसंग पूर्ण जगायचा. प्रसंग जणू काही तो आत्ता घडतोय. त्यावेळेचं माझं वय काय होतं? या प्रसंगाच्या वेळी माझं एक्झॅक्ट वय काय होतं? एक्झॅक्ट दिवस काय होता तो आठवायचा. ज्या दिवशी हे सगळं घडलं तो दिवस पूर्ण आठवायचा आहे, जगायचा आहे तो संपूर्ण दिवस. तो प्रसंग पुन्हा जगायचा आहे. त्या काही चुका घडल्या, ऍक्सिडेंट घडला किंवा जे काही घडलं ते क्लेशदायक त्या प्रसंगामध्ये, तर हे आपल्याला टाळता येऊ शकलं असतं का? जे काही हो किंवा नाही उत्तर असेल ते सगळं स्वीकारायचं. या प्रसंगातून काही शिकण्यासारखं आहे का? काही संदेश आहे का? माझी आत्मउन्नती व्हावी हा यासाठी हा प्रसंग माझ्या आयुष्यात का बरं आला? मी काय शिकणं अपेक्षित आहे? तेव्हा मी शिकले असेल किंवा नसेल, पण आत्ता मला नक्की शिकता येईल. आता अजून थोडं मागे जायचंय. आपण शाळेत असतानाचा एखादा प्रसंग, अंदाजे 4वी-5वीत असू. आपली तेव्हाची उंची कमी आहे, हातपाय छोटे आहेत. कपडे काय बरं घातले होते आपण? असाच एखादा ट्रॉमा आलेला दुःखदायक क्लेशदायक प्रसंग आहे का? मग तो शाळेतला असेल किंवा घरचा. घरच्या कोणी आई बाबांबरोबरचा असेल, टीचर बरोबरचा असेल किंवा मित्र परिवाराबरोबरचा असेल. असं काय घडलंय ज्याचा मला खूप त्रास होतोय, मला अपमानास्पद वाटलं, अब्युसिव्ह वाटलं? तो प्रसंग पूर्ण परत जगायचा, ते क्लेश पूर्ण जगायचे आहेत. रिलीव्ह दॅट इन्सिडेंट. जणू काही तो प्रसंग आत्ता घडतोय, असा तो प्रसंग पुन्हा पुन्हा जगायचा आहे. त्यावेळची आपली कळण्याची परिभाषा वेगळी होती. आपण त्या प्रसंगाला वेगळ्या पद्धतीने सामोरे जातो. मी लहान नाही तरी हा प्रसंग माझ्या आयुष्यात आला आणि त्यातून मला काय शिकून गेलाय?
मी काय करावं, मी काय करू नये, कसं वागावं, कसं वागू नये, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घ्यायची आहे. आणि हे जे काही 2-3 प्रसंग आपण पाहिले, शरीराच्या, मनाच्या, विचारांच्या लेवलला ते प्रसंग पूर्ण जगलो, त्या संपूर्ण प्रसंगांना हिलिंग द्यायचं. अफर्मेशन्सनी, नुसत्या प्रार्थनेने, रेकी येत असेल तर त्यांनी रेकी देऊन आपण हे हिलिंग करायचं आहे. आणि आपल्याला जर जमत नसेल तर आपण ज्या इष्ट देवी देवतांना, गुरुजनांना आव्हान केलेलं, त्यांना ती प्रार्थना करून हील करायला सांगायचं आहे. आणि आता आपण वर्तमानात यायचंय. 2-3 दीर्घ श्वसनाची आवर्तन करायचे. आता बँची किंचित हालचाल, मानेची किंचित हालचाल, दोन्ही हात एकमेकांना जोडा. त्याची ऊब पहिल्यांदा डोळ्यांना, दोन्ही कानांना, गळ्याला द्यायचे. आपल्या हार्ट चक्राला, नाभी चक्राला द्यायचे. आणि शरीराच्या ज्या कुठल्या भागात जास्त पेन्स वाटले असतील त्या भागांना ती ऊर्जा द्यायची. आणि अलगद डोळे उघडायचे. पाणी पिऊन घ्या. थँक्यू. छान झालं. मला मला आवाजाचं जो थोडस हे आहे. येतोय आवाज? हो, नाही, तुझा आवाज येतोय. माझा आवाज पोचत होता की नाही? हो हो, व्यवस्थित. क्लिअर येत होतं का? हो, व्यवस्थित. मी माझा अनुभव सांगेनच, त्याआधी कोणाला अनुभव सांगायचा असेल तर नक्की सांगा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील पास्ट लाईफ रिग्रेशन या विषयी, तर तुम्ही नक्की ते प्रश्नही विचारू शकता. तुमचा कॅमेरा जर ऑन करता आला तर बरं होईल. अनम्यूट ऍक्सेस आहे ना तुम्हाला? हो हो आहे. हो मी करू शेअर? हो, नक्की. हां, कॅमेरा ऑन आहे ना? हां. अं, अं, खूप छान झालं धनश्रीताई, आणि खूपच इंटेन्स पण होतं. आणि माझा विषय आवाजाचाच होता की म्हणजे कम्युनिकेशनबद्दल होतं की मी जे बोलते ते समजून घेतलं जातं की नाही समोरच्याकडून, असं काहीतरी होतं. तर एक इंटरव्ह्यू दिलेला मी, तर तो प्रसंग समोर आला. कारण तेव्हा मी खूप म्हणजे तो काही चांगला झालेला नव्हता आणि
मी तेव्हा खूप थरथर कापत होते वगैरे, ते सगळं मी रिलीव्ह केलं आणि म्हणजे शरीरात खूप सेन्सेशन्स जाणवले. आणि जेव्हा मग मी असं अजून मी जसं विचारायचे ना की ही भीती का आहे बोलण्याची, तर ते अजून डोकं माझं जड व्हायचं, अजून डोकं जड व्हायचं. मग तुम्ही अजून पास्टमध्ये जा म्हणाले. मग मी तेव्हा परत विचारलं की काय झालं, काय म्हणजे कुठून आली आहे ही भीती असं. तर म्हणजे ही गोष्ट आम्ही घरातले सगळे विसरून गेलेलो आहेत, पण आज मला ती परत दिसली की माझ्या आईला ना म्हणजे मी लहानपणी असताना मायग्रेनचे अटॅक्स यायचे आणि ते अटॅक म्हणजे प्रॉपर अटॅक असायचा. आणि तो म्हणजे मी तर खूप घाबरायचे तेव्हा आईला, कारण म्हणजे आई डोकं धरून बसायची किंवा म्हणजे काही असंबंध बडबडायची, कारण तिला खूप त्रास व्हायचा त्याचा. नंतर तिने त्याच्यावर काम केलं आणि ती आता एकदम बरी आहे. पण हे खूप म्हणजे मला ती जी भीती होती ना की अरे आता म्हणजे आता पण काहीच नाही बोलू शकत म्हणजे आईशी पण बोलू शकत नाही असं वगैरे. तर म्हणजे मला वाटतं ती भीती तिथून काहीतरी आली असावी. आणि म्हणजे ते मी परत तेवढीच थरथरायला लागली की म्हणजे आई दिसली मला त्या पेनमध्ये आणि असं तिला बघून घाबरायला झालं असं. मग नंतर मी रेकी हिलिंग दिली, पण ते अजून म्हणजे असं ते पूर्ण दिलं गेलं नाही असं वाटतंय. मी परत थोडंसं मेडिटेशन करेल रात्री. थँक्यू. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. काही प्रश्न आहे ह्याच्याशी रिलेटेड तरी पण सांगा. चॅटमध्ये टाकलं आहे अंजली ताईंनी. मला काही प्रसंग आठवले पण त्या प्रसंगात जाऊन दुखवणे नको वाटले. ऍट द सेम टाइम असेही मनात आले की हे प्रसंग क्षमा प्रार्थना करून बऱ्यापैकी हा ते प्रसंग तो आठवला ना याचाच अर्थ त्याच्यात अजून काहीतरी अडकलेलं आहे. आपण जेव्हा हे हिलिंग बेस्ड मेडिटेशन करतो ना, तर तेव्हा जो प्रसंग आपल्याला आठवतो तो आपल्याला रिलीज त्यातले काय इमोशन्स किंवा जे काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत, बऱ्याचदा आपण काय करतो की या निगेटिव्ह इमोशन्सना आपण फेस नाही करत आणि त्याचाच ब्लॉक तयार होतो. तर त्यामुळे अशा ह्याचा उपयोग करून घ्यायचा या हिलिंग बेस्ड मेडिटेशनचा. आणि एरवी तुम्ही लोकांसमोर ते व्यक्त करू नका किंवा काही, पण तुम्हाला तो प्रसंग डोळ्यासमोर आला याचा अर्थ त्याच्यात काहीतरी अजून अडकलेलं आहे. तर ते फेस करा, ते रिलीज करा आणि हाच यामागचा खरा उद्देश आहे. तर पुढच्या वेळेला नक्की हा प्रयत्न करा. धन्यवाद. आणि अजून कोण सांगतंय? योगिनी ताई मी सांगू? हा बोल ना. छान झालं मेडिटेशन, हलकं वाटतंय. आणि जेव्हा धनश्री ताई सांगत होत्या ना तेव्हा माझ्या इकडे थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं, बाहेर फटाके वगैरे वाजत होते. पण तरी पण मला फॉलो करता आलं. आणि एक पूर्ण वेळ ना असं वाटलं की माझं पूर्ण शरीर लॉक झालंय एका, म्हणजे काही मुवमेंट स्वतःहूनही नव्हती किंवा असं वाटलं मला की पूर्ण ताण नव्हता, पण एकदम लॉक झाल्यासारखं होतं. आणि जेव्हा एज रिग्रेशनची जेव्हा ते सांगत होते ना की तुम्ही या एज मध्ये आहात किंवा तसं पूर्ण जाता आलं, अनुभव करता आला त्या त्या मोमेंट मध्ये. आणि आता नक्कीच हलकं वाटतं. हा, थँक्यू. धनश्री ताई? स्मिता ताई बोलताय का तुम्ही? म्यूट ऑफ करा म्हणजे. मला ना बाईक वरती बसायची खूप वेळा भीतीच वाटते, म्हणजे असं
कोण मध्ये गाडी वगैरे आली किंवा असं हे ट्रॅफिक, तर ते मी हे केलं की कशामुळे झालं. तर ऍक्च्युली मी 10वी 12वीत वगैरे असताना गाडी शिकत होती, टू व्हीलरच. तर मी एकदा ह्याच्यात पडली, खड्ड्यात पडली होती आणि तेव्हा माझ्या एल्बोला लागलं होतं. त्यामुळे ती भीती माझ्या मनात हे होती. त्याच्यामुळे खूप वेळेला असं व्हायचं की बाईक वरती मला अशी भीती वाटायची. तर ते मी हे करू शकले, म्हणजे अ, काढू शकले ती भीती ह्याच्यातून. आणि बाकी एक दोन ते हे सांगितले ना, पाठी मागे जाऊन तुम्ही हे करा, तर ते पण मी प्रसंग हे केले आणि त्याच्यातून पण मला उत्तरं मिळाली. आणि थँक्यू. थँक्यू. मग तुम्हाला हिलिंग करता आलं ना? हो हो, मला हिलिंग करता आलं. येतं आलं ना म्हणजे हो हो, हिलिंग करता आलं. खूप गोष्टी केल्यात म्हणून विचारलं. हा हा, नाही नाही नाही. तिन्ही ह्याच्यामध्ये मला हिलिंग करता आलं. आणि मी रेकी हे केल्यामुळे मग मला रेकी देता आली मला त्या ह्याला. आणि त्यामुळे आता एकदम फ्री वाटतंय मला. थँक्यू. थँक्यू. अजून कोणी सांगतंय? मिनल, सांगतेस का? ओके, ठीक आहे. हा, मग मी माझा अनुभव सांगते. मलाही मागच्या प्रसंगामध्ये जाता आलं. एक पहिला प्रसंग 2 वर्षापूर्वीचा आठवला. त्यावेळेला असं खूप हार्टबीट्स वाढलेल्या होत्या त्या प्रसंगात. तर आत्ता पण त्याच्यावर खूप प्रेशर आलं, त्यामुळे हार्टवर असं जाणवत होतं. आणि तेव्हाचा तो सगळा प्रसंग, ते संवाद, ते जे काही डिफरन्स ऑफ ओपिनियन्स हे ते सगळं. आणि ते यावेळेला मी माझ्यावर फोकस करून ते रिलीज जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न केला, पण तेवढंस नाही झालं पूर्ण असं मला वाटलं. मग त्याच्या आधीच्या प्रसंगात गेले. तिकडे देखील असं म्हणजे म्हणजे अपमान वगैरे अशा टाईपचा प्रसंग होता, शेमफुल अपमान असा. आणि त्याच्यामधलं तो थोडासा जुना झालेला असल्यामुळे असेल, किंवा अंडरस्टँडिंग आलं त्याच्या मागचं. पण ते रिलीज करता आलं. आणि जो अगदी लहानपणचा होता, चौथीतला वगैरे, त्याही प्रसंगामध्ये असेच तो थोडासा भीतीचा प्रसंग होता. तेव्हा पण हार्टवरच असं प्रेशर आलेलं, त्यामुळे मग हार्ट नंतर शेवटी हार्टला असं हे केलं आणि ते पण बऱ्यापैकी रिलीज करता आलं. त्यामुळे थँक्यू सो मच. तर कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. हा, बोलले ना श्री, काहीतरी म्हणत होतीस. मी म्हंटल मी सुद्धा स्वतः हे करता करताच स्वतःच हिलिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तर तिथे तो मला इथे चोक जाणवत, म्हणून मला सारखं असं फिलिंग होतं की तो पोचतोय की नाही आवाज, कुठेतरी नाही, ते अडकतय. म्हणजे मी असं काही तरी माझ्याच प्रसंगात होते, त्यामुळे मला काही ते कळलं नाही. मला तो एक जाणवत होता. ओके, चालेल. मग आपण आता एंड करूया. ज्यांनी फॉर्म भरले नसतील, जस्ट एक अटेंडन्स साठी तो फॉर्म आहे, तो भरा तुम्ही सगळ्यांनी. मी परत एकदा लिंक पाठवते फॉर्मची. तर भेटूया पुढच्या मंगळवारी 7 वाजता. आणि आता पण पुन्हा एकदा एक आठवण करून दे, 20 ते 24 ची. हा, 20 ते 24 पास्ट लाईफ रिग्रेशनचं ऑनलाईन वर्कशॉप आहे. त्याचं पोस्टर एकदा शेअर करते. दिसतंय पोस्टर?
दिसते. ओके. या तर असं- पोस्टरमध्ये आपण हम्म. काय काय विषय घेणार आहोत त्याबद्दल सगळी माहिती आहे. तर पोस्टर पूर्ण वाचा. यामध्ये ग्रुप डिस्काउंट देतोय हे महत्वाचं आहे. हो 3+ ग्रुप असेल तर डिस्काउंट आहे आणि 7+ ग्रुप असेल तरी पण डिस्काउंट. म्हणजे 7+ ग्रुपला जास्त डिस्काउंट आहे ऑफकोर्स. येस. म्हणजे अख्खाच्या अख्खा ग्रुप आहे, कुठलं तरी मंडळ आहे, तुम्हाला करायचं आहे ते करू शकता. मिनल काही बोलत होतीस का? मगाशी मला ना कळलं नाही कसा ऑन करायचा कॅमेरा. मला हिल बऱ्यापैकी करता आलं. लहानपणाचा प्रसंग मला नाही आठवला, पण आत्ताचा प्रसंग मला आठवला आणि त्यावेळेला त्या प्रसंगाबद्दल जेवढं वाटत होतं ना, आता तशी मी थोडी न्यूट्रल होती. मे बी मला हिल करता आलं असावं. मी पण रेकी केली आहे, त्यामुळे मी पण माझ्या त्या ह्याला रेकी दिली. ओव्हरऑल अनुभव फार छान होता आणि खूप दिवसांनी अटेंड केल्यामुळे एकदम मस्त वाटलं. फक्त थोडस ना त्या दरम्यान मला ना अंगाला थोडी अशी खाज आल्यासारखी वाटली. थोडस असं मला, किंवा ड्राय झाल्यावरती आपली स्किन कशी होते तसं थोडासा मला ते वाटलं. ओव्हरऑल अनुभव फार छान होता. थँक्यू योगिनी. की आहे थँक्यू का धनश्रीताई. ड्रायनेस? ड्रायनेस आल्यावरती जसं खाज येते ना अंगाला, तशी मला थोडीशी अशी हाताला खाज आल्यासारखं वाटलं. हम्म. आता नाहीये ना? नाही आता नाहीये, आता नाही. गुड. थँक्यू योगिनी. थँक्यू धनश्रीताई. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. बाय बाय. थँक्यू. बाय.